नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण क्रीडा घडामोडी पाहणार आहोत। मित्रांनो, ह्या ज्या क्रीडा घडामोडी आहेत त्या जानेवारी 2026 पासून ते एप्रिल 2026 पर्यंतच्या क्रीडा घडामोडी आहेत। येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असं हे सेशन असणार आहे। तर सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हे सेशन बघायचे। ठीक आहे, तर लेक्चर सुरू करण्याआधी जस्ट तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस असतात अभ्यास मित्र प्लॅटफॉर्म वरती। तर कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता। कंबाईन साठी संपूर्ण जीएस ची आपल्याकडे 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स ची बॅच आहे। व्हॅलिडिटी वर्षभर असेल, फी फक्त 799 रुपये। त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व मुख्य कंबाईन पूर्व मुख्यासाठीचे फाउंडेशन कोर्सेस आहेत, अभ्यास मित्रचा नोट्स पॅक आहे। त्याचबरोबर मंथली मॅगझिन तुम्हाला करंट अफेअर्सच्या आपल्या ऍप्लिकेशनवर मिळतील आणि 21,000 PYQ ची बॅच सुद्धा आहे। तर सगळं काही तुम्हाला कुठे मिळणार आहे? अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि कुठलाही कोर्स जॉईन करत असताना किंवा काहीही परचेस करत असताना MPSC 10 हा कुपन कोड जर तुम्ही अप्लाय केला तर एक्स्ट्रा 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। काही अडचण आली तर कॉल मेसेज करायला विसरू नका। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। तर पहिला प्रश्न आहे, विंटर ऑलिम्पिक 2026 च्या पदक तालिकेमध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान प्राप्त केले? तर विंटर ऑलिम्पिक 2026 च्या पदक तालिकेमध्ये नॉर्वे देशाने काय केलेलं आहे? तर पहिलं स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे। मग बघा, हे जे आयोजन झालं होतं 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान इटलीच्या मिलानो कॉर्टिनामध्ये याचं आयोजन झालं होतं विंटर ऑलिम्पिक्सचं। टोटल 116 पदक स्पर्धा होत्या, मेडल इव्हेंट्स होत्या आणि त्यामध्ये 92 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं। यामध्ये नॉर्वेने 18 गोल्ड मेडल मिळवले, एकूण 41 मेडल्स मिळवले, त्यातले 18 गोल्ड मेडल नॉर्वेने मिळवले होते आणि फर्स्ट नंबरला आलं। युएसएने 12 गोल्ड मिळवले आणि दुसरा क्रमांक पटकावला। टोटल युएसएने 33 मेडल्स मिळवले होते। त्याचबरोबर भारताने जर आपण पाहिलं तर भारताने या स्पर्धेमध्ये कुठलंच मेडल मिळवलेलं नाहीये। भारतातले 2 स्पर्धक त्यामध्ये गेले होते, एक अल्पाईन स्कीइंग मध्ये आरिफ खान म्हणून आणि ओ स्टॅन्झिन लुंडुक म्हणून क्रॉस कंट्री स्कीइंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं। त्याचबरोबर पुढची जी काही विंटर ऑलिम्पिक आहे तर ती 2030 मध्ये होणार आहे। फ्रेंच आल्प्स या रिजन मध्ये फ्रान्स मध्ये आयोजन केलं जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 चं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर संघाने या रणजी ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलेलं आहे। पहिल्यांदाच जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरने हे विजेतेपद पटकावलंय। जो काही फायनल मॅच होती त्यामध्ये 8 वेळा चॅम्पियन राहिलेला जो कर्नाटक राज्य आहे त्या कर्नाटकच्या टीमचा जम्मू काश्मीरने पराभव केला। 15 ऑक्टोबर 2025 पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही 91 वाली काय होतं तर आपण म्हणू शकतो एक स्पर्धा होती। सो 91 संस्करण होतं। त्याचबरोबर जो काही अंतिम सामना होता तो KSCA स्टेडियम हुबळी कर्नाटक मध्ये खेळला गेला होता। प्लेअर ऑफ द सिरीज आकिब नबी यांना जम्मू काश्मीरचेच आहेत, आकिब नबी यांना मिळाली। कर्णधार पारस डोगरा होता, विजेता संघ जम्मू काश्मीर राहिलेला आहे। जम्मू काश्मीरचाच कर्णधार आपण पाहिला। त्याचबरोबर उपविजेता संघ कर्नाटक राहिला, कर्नाटकचा मयंक अग्रवाल कॅप्टन होता। देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालं? तर जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे लास्ट मॅच मध्ये। सो ICC चं जे T20 विश्वचषक झालेलं होतं 2026, ऑब्वियस भारताने न्यूझीलंडला हरून भारत जिंकलेला आहे तो कप। त्याचबरोबर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात मध्ये हा सामना खेळवला गेला होता। तर भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 20 षटके 255-5 असं स्कोर झाला होता। त्यामध्ये न्यूझीलंडने नंतर 159 रन केले आणि त्याच्यावरच आपण न्यूझीलंडला ऑल आउट केलं। सो जसप्रीत बुमराच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याने 4 विकेट्स घेतले होते, ठीक आहे, आणि 15 रनच दिल्या होत्या फक्त। सो प्लेअर ऑफ द मॅच त्याला मिळालं। संजू सॅमसंगला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळालं होतं, हे पण लक्षात ठेवा। त्याने 321 धावा टोटल केल्या होत्या या टुर्नामेंटमध्ये। सो भारताने 3 वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे, लगातार 2 वेळा जिंकण्यात पण भारताने रेकॉर्ड बनवलेला आहे। भारताचं 94 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ईशान्य भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर मयांक चक्रवर्ती हे 94 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ईशान्य भारताचे नॉर्थ ईस्ट इंडियाचे
पहिले बुद्धिबळचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत मयांक चक्रवर्ती. सो मयांक चक्रवर्ती जे आहेत तर त्यांनी आपण जर पाहिलं तर आसाम किंवा संपूर्ण ईशान्य भारताचे पहिले, यांनी स्वीडनच्या स्टॉकहोम मध्ये जी आयोजित केलेली 8वी ग्रँडमास्टरची जी स्पर्धा होती त्यामध्ये आपला तिसरा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला होता. सो त्यांना एकूणातला त्यांचा तिसरा होता. ठीक आहे. सो फिडेद्वारे निर्धारित 25वे रेटिंग मार्क देखील त्यांनी पार केलं होतं, 2500 रेटिंग मार्क. त्याचबरोबर आसाम मधले आहेत ते 16 वर्षाचेच आहेत. सो हे लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया. गुरजंत सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर ऑब्व्हियसली हॉकी. गुरजंत सिंह हे हॉकी खेळाशी संबंधित आहेत. सो निवृत्ती वगैरे घेतलीये त्यामुळे क्वेश्चन इथे बनतात अशा याच्यावर. सो भारतीय पुरुष हॉकी संघ जो आहे तर त्याचे फॉरवर्ड खेळाडू गुरजंत सिंह आहेत. त्यांनी निवृत्ती घेतलीये, रिटायरमेंट घेतलीये. सो 2020 टोकियो आणि पॅरिस 2024 हे जे ऑलिम्पिक झाले होते तर त्यामध्ये सलग 2 वेळा कांस्य पदक जिंकणारा संघ जो आहे भारत, तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, प्ले केलेला आहे. तर त्यांच्या नावावर भारतासाठी फास्टेस्ट गोल, सगळ्यात वेगवान गोल करण्याचा रेकॉर्ड सुद्धा सेट केलेला आहे. त्यांनी FIH चे प्रो लीग 2020 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध 13 सेकंद मध्ये गोल केला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 130 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते आणि त्या खेळलेल्या सामन्यांमध्ये 33 गोल त्यांनी केलेले होते. सो यामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2021 मध्ये. तर ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अर्जुन पुरस्कार 2021 ला मिळालेला आहे. आपण जर पाहिलं तर ते अमृतसर पंजाब मधले आहेत. भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सोजर्ड मरिजने यांची काय करण्यात आलेली आहे, तर निवड करण्यात आलेली आहे. सो सोजर्ड मरिजने हे नवीन मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याआधी ते मुख्य प्रशिक्षक कोण होते? हरेंद्र सिंह होते. याआधी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह होते, ते पण लक्षात ठेवा. बाकी जर तुम्ही पाहिलं तर सोजर्ड मरिजने हे नेदरलँड डच हॉकी प्रशिक्षक आहेत. त्यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा जी आहे ती सांभाळली होती. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये जर पाहिलं तर भारतीय महिला हॉकी संघाने जे काही पहिल्यांदाच म्हणजे उपांत्य फेरी खेळली होती आणि 4थं स्थान पटकावलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये काय केलं तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू किंवा दुसरी भारतीय खेळाडू कोण बनली आहे? तर फोटो बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, स्मृती मंदना. स्मृती मंदनाने हा रेकॉर्ड बनवलेला आहे. ठीक आहे. सो जर आपण पाहिलं तर स्मृती मंदना जी आहे ती एकूणातली म्हणजे आपण जर पाहिलं तर 4थी महिला खेळाडू आहे आणि दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे जिने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन्स कंप्लीट केलेले आहेत. मग कोण आहे ती? तर मिताली राजने पहिल्यांदा केले होते. सो दुसरी स्मृती बनली. आणि टोटल जर 4 मध्ये पाहिलं तर सुजी बेट्स आहे न्यूझीलंडची, शार्लोट एडवर्ड्स आहे इंग्लंडची, त्यांनी पण 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्मृती मंदना आता मेग लॅनिंग ऑस्ट्रेलिया सोबत महिला क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत बरोबरीवर आलेली आहे. टोटल 17 इंटरनॅशनल 100s केलेल्या आहेत. देन स्मृती मंदनाने वन डे मध्ये सगळ्यात जास्त फास्ट सेंचुरी करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो केलेला आहे. मुंबई मधली आहे स्मृती मंदना. तिला 2019 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तिने जे काही शतक केलं होतं सगळ्यात फास्ट वाला ते 20 सप्टेंबर 2025 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना 25 बॉलमध्ये काय केल्या होत्या, 100 रन कंप्लीट केल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये एकूण पदक तालिकेमध्ये कोण प्रथम स्थानावर राहिलेलं आहे? तर खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये कर्नाटक प्रथम स्थानावर राहिलेलं आहे. सो KIBG चे जे दुसरं संस्करण झालं होतं तर ते दीवला झालं होतं. दमन दीव मधलं दीवच्या बीच घोगला बीच वरती झालं होतं 5 ते 10 जानेवारी दरम्यान.
यामध्ये 6 पदक स्पर्धा होत्या मेडलवाल्या, ज्यामध्ये बीच सॉसर, बीच व्हॉलीबॉल, बीच सोपाक ताकरा, कबड्डी, पेनकेक सिलॅट आणि ओपन वॉटर स्विमिंगचा समावेश होता. आणि 2 नॉन मेडल इव्हेंट्स होते, जसं की त्यामध्ये मल्लखांब आणि टग ऑफ वॉर होतं. सो टॉप 3 ची जी रँकिंग आहे तर ती कांस्य पदकाच्या आधारावर ठरली, कारण की गोल्ड मेडल आणि रौप्य मेडल इक्वल होते. ठीक आहे. सो अशा प्रकारे कर्नाटक टॉपला राहिलं, देन तमिळनाडू, मणिपूर, मध्य प्रदेश, हरियाणा, इथे तुम्हाला कोणी किती मेडल्स मिळवले ते इथे दिसेल. सो कारण की बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर कर्नाटक, तमिळनाडू जे आहेत तर यांचे गोल्ड, सिल्वर, इवन मणिपूरचं पण गोल्ड, सिल्वर सेम आहेत. सो टॉप 1, टॉप 2 कोण येईल तर टोटल किती मग जे काही रौप्य कांस्य पदक आहेत ते मिळवले, त्यानुसार ही रँकिंग जी आहे ती डिसाईड झाली. कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर ऑस्ट्रेलियाची ही कर्णधार आहे. ऑस्ट्रेलिया देशाची कॅप्टन आहे संघाची, महिला संघाची. तर तिने काय केलं तर ही एक यष्टिरक्षक फलंदाज आहे. तिने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मार्च 2026 मध्ये भारताच्या विरुद्ध होणारी जी मालिका होती त्यानंतर तिने काय केली, रिटायरमेंट घोषित केली. 8 वेळा विश्वचषक विजेता संघाचा ती भाग राहिलेली आहे. 6 T20 विश्वचषक आणि 2 वन डे वर्ल्ड कप जे आहेत ते तिने म्हणजे जिंकलेले आहेत तिच्या टीमने. मेग लॅनिंग्सच्या निवृत्तीनंतर तिने 2023 मध्ये जे कॅप्टनशिप आहे ती स्वीकारलेली आणि एलिसा हिलीला आयसीसी महिला T20 जे क्रिकेटपटू ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे 2018चा आणि 2019चा तो तिला मिळाला होता. सो थोडीशी तिच्याविषयी इन्फॉर्मेशन. पुढे जाऊया मग आता. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ही विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. कोणाला हरवलं? गुजरातमधील सौराष्ट्राला हरवून सौराष्ट्रचा 38 धावांनी पराभव करून ही जी ट्रॉफी आहे ती विदर्भने जिंकली. त्याचबरोबर अंतिम सामना जो आहे, फायनल मॅच बेंगलुरू BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळली गेली होती. अथर्व तायडेने 118 रन मध्ये 128 धावा केल्या, त्यामध्ये 15 बाउंड्रीज आणि 3 6 मारले होते. छान 100 सेंचुरी केली होती त्याने. ठीक आहे. सो त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच अथर्व तायडेलाच मिळालं. प्लेअर ऑफ द सिरीज अमन मोखाडेला मिळाली होती. सायना नेहवालने बॅडमिंटन खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिला कोणत्या वर्षी पद्मभूषण देण्यात आला? काय प्रश्न विचारलाय तर तिला कोणत्या वर्षी पद्मभूषण देण्यात आला? 2016. ठीक आहे. 2016 ला पद्मभूषण देण्यात आला होता. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे, स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. सो बॅडमिंटन मधले एक उत्कृष्ट खेळाडू सायना नेहवाल हिला जर आपण पाहिलं तर 2023 मध्ये, जून 2023 मध्ये तिने सिंगापूर ओपन मध्ये तिची लास्ट मॅच खेळली होती. तिचा जन्म 1990चा होता. हिसार हरियाणामध्ये तिचा जन्म झाला होता आणि ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ती बनली होती. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये तिने कांस्य पदक जिंकलेलं. कॉमनवेल्थ गेम्स 2010 आणि 18 मध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं. तिला 2009चा अर्जुन पुरस्कार, 2010चा खेलरत्न पुरस्कार आणि 2010 लाच पद्मश्री, तसं 2016 ला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला होता. सो ही तिच्याविषयीची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. पुरुष हॉकी इंडिया लीग 2025-26च्या अंतिम सामन्यामध्ये कलिंगा लान्सर्सने कोणत्या संघाला हरवून विजेतेपद जिंकले? तर करेक्ट आन्सर आहे याचं रांची रॉयल्स. रांची रॉयल्सला कलिंगा लान्सर्सने हरवून विजेतेपद पटकावलं होतं. सो कलिंगा लान्सर्सने भुवनेश्वर मध्ये खेळली गेलेली जी फायनल मॅच होती तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3-2 असा तो पराभव केला होता रांची रॉयल्सचा. पुरुष हॉकी इंडिया लीग 2026चं विजेतेपद त्यांनी पटकावलं. कलिंगा लान्सर्सचं हे दुसरं HIL होतं. ठीक आहे. ही दुसरी विजेतेपद होती आणि त्याआधी 2017 मध्ये त्यांनी ट्रॉफी जिंकलेली. सो पुरुष हॉकी इंडिया लीग जी आहे तर त्यामध्ये 2013 ला ती लॉन्च करण्यात आली होती. हॉकी इंडिया त्याचा आयोजक होता आणि 2013 मधला पहिला जो म्हणजे ही लीग झाली होती त्यामध्ये रांची रायनोज जिंकले होते आणि दिल्ली वेवर रायडर्स हे उपविजेते होते, रनर अप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर बनली आहे? तर करेक्ट आन्सर इज PV सिंधू. PV सिंधू ही पहिली भारतीय शटलर बनली आहे जिने 500 एकेरी सामने जिंकलेले आहेत. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 मध्ये तिने ते साध्य केली. PV सिंधू जगातील 6वी महिला खेळाडू आहे की जिने 500 एकेरी
सामने जे आहेत ते जिंकलेले. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 2026 ते 2029च्या पिरियडसाठी BWF ॲथलीट कमिशनची अध्यक्ष म्हणून PV सिंधूला नियुक्त करण्यात आलेलं आहे. सो असाही प्रश्न येऊ शकतो की BWFच्या ॲथलीट कमिशनचे अध्यक्ष कोण आहे, तर PV सिंधू आहे. PV सिंधू याआधी 2017 ते 2025 पर्यंत BWF ची सदस्य सुद्धा राहिली होती. PV सिंधू तेलंगणाशी रिलेटेड आहे, तेलंगणा राज्यातली आहे. त्याचबरोबर ती भारताची पहिली आणि एकमेव खेळाडू आहे की जिने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन ती बनलेली आहे. अर्जुन पुरस्कार 2013, 2015 मध्ये पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2016 आणि 2020चा पद्मभूषण तिला मिळालेला आहे. सो हे सगळे पुरस्कार सुद्धा तिला मिळालेले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन 2016चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे एलेना रायबाकिना. एलेना रायबाकिनाने हा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीचा जो किताब आहे तो जिंकलेला आहे. ती कझाकिस्तानची आहे. तिने आयर्ना सबलांकेचा पराभव केला आणि हे विजेतेपद जे आहे ते जिंकलं होतं. सो आयर्ना सबलांका वर्ल्ड नंबर 1 म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. सो 2025 मध्ये मॅडिसन कीज अमेरिकाने आयर्ना सबलांका बेलारूसचा पराभव ती बेलारूस मधली आणि तिचा पराभव केला आणि हा जो एकेरी चॅम्पियनशिपचा किताब आहे तो जिंकलेला. ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे तर फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन हे टेनिसच्या स्पर्धा आहेत. ठीक आहे. सो टेनिसची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. याची सुरुवात 1905 मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप म्हणून त्याची सुरुवात झालेली. सिंथेटिक हार्ड कोर्ट वरती खेळला जाणारा हा स्पोर्ट आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकलेला आहे, तर कार्लोस अल्कराज. कोणी? कार्लोस अल्कराजने हा किताब जिंकलेला आहे. स्पेनचा जो कार्लोस अल्कराज आहे त्याने नोवाक जोकोविचचा पराभव केला आणि हा किताब जिंकला. कार्लोस अल्कराज जर आपण पाहिलं तर ते 7वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पण त्यांना मिळालेलं आहे हे. सो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन त्यांनी जिंकली. तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सगळ्यात तरुण खेळाडू बनला. 2025 मध्ये जॅनिक सिनर इटली याने ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद अलेक्झांडर झेरेव जर्मनीचा आहे त्यांचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलं होतं. चर्चेत असलेली अनाहत सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बघा लहानशीच मुलगी आहे, खूप मोठी नाहीये. सो ही स्क्वॅशशी संबंधित आहे. स्क्वॅश एक प्रकारे रॅकेटवाला स्पोर्ट आहे. ठीक आहे. सो स्क्वॅशशी रिलेटेड आहे. अनाहत सिंह जर आपण पाहिलं तर तिने USA मध्ये जी स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026 ची जी स्पर्धा झाली होती तर त्यामध्ये ती जिंकली होती. तिने जर आपण पाहिलं तर एक प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन टूर अंतर्गत त्याचं आयोजन झालं होतं स्पर्धेचं. ठीक आहे. सो स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026चं आयोजन स्क्वॅश ऑन फायर द्वारे केलं जातं. तर तिच्या कारकिर्दीमध्ये अनाहत सिंहने पहिलं PSA ब्रॉन्झ लेवल विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. तिने इंग्लंडची जॉर्जिना केनेडीला हरवलं आणि हे विजेतेपद पटकावलं होतं. ठीक आहे. सो फक्त 17 वर्षाची आहे दिल्लीतली ती. विजयामध्ये जर तिने पाहिलं आपण तर जगातल्या टॉप 20 रँकिंग मध्ये पण तिला स्थान मिळवले. म्हणजे एवढी सगळ्यात तरुण आशियाई खेळाडू बनलेली आहे ती यामध्ये स्थान मिळवणारी. आणि गेल्या वर्षी भारताची पहिली स्क्वॅश विश्वचषक विजेता संघ जो होता त्यामध्ये ती खेळली होती. तिच्या नावावरती टोटल एकूण 15 विजेतेपद झालेत PSA टूरवर. सो कॉमनवेल्थ गेम्स 2022 बर्मिंगहम मध्ये जे झाले होते इंग्लंडमध्ये तर त्यामध्ये 14 वर्षांमध्येच तिने एक सर्वात तरुण खेळाडू म्हणून ती खेळली होती त्या स्पर्धेमध्ये. प्रो रेसलिंग लीग PWL 2026चा किताब कोणत्या संघाने जिंकला, तर करेक्ट आन्सर इज हरियाणा थंडर्स. कोणी जिंकलेला आहे? हरियाणा थंडर्सने हा किताब जिंकलेला आहे. प्रो रेसलिंग लीग 2026चा किताब जिंकणारी हरियाणा थंडर्स जी आहे त्याने दिल्ली दंगल वॉरियर्सला हरवलं होतं आणि हा किताब जिंकला होता. सो नोएडा इंडोर स्टेडियम मध्ये हा जो काही स्पोर्ट आहे तो खेळला गेला होता. 2026 मध्ये 5वं संस्करण त्याचं 5वे हे होतं आयोजन होतं आणि 7 वर्षाच्या अंतराळानंतर पुन्हा सुरू झालेली स्पर्धा होती. म्हणजे गॅप पडला होता थोडा. सो 6 नवीन फ्रँचायझीचा समावेश यामध्ये झाला होता. प्रो रेसलिंग लीग भारताची प्रोफेशनल कुस्ती लीग आहे हे लक्षात ठेवा, जी 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. थोडंसं स्पीडअप मध्ये घेते कारण की खूप जास्त मोठा पण लेक्चर नको तुम्हाला, पण पटापट गोष्टी रिवाइज होतील, बोर पण होणार नाही, जस्ट 1 गो मध्ये होऊन जाईल. ATP पुरुष दुहेरी रँकिंग मध्ये टॉप 20 मध्ये प्रवेश करणारे दुसरे भारतीय टेनिस खेळाडू कोण बनलेले आहेत, तर करेक्ट आन्सर इज युकी भांबरी. युकी भांबरी जर आपण पाहिलं तर भारतीय टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी ATP पुरुष दुहेरी रँकिंग मध्ये जागतिक रँक जी आहे ती 20
नंबरची रँक मिळवलेली आहे. रोहन बोपन्ना नंतर टॉप 20 मध्ये पोहोचणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू आहे युकी भांबरी. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधली त्यांची कामगिरी जर आपण पाहिली तर आंद्रे गोरान्सन सोबत जोडी बनवली होती आणि ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तो खेळला होता. तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचले ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये आणि महत्वपूर्ण रँकिंग पॉइंट्स मिळवले. युकी भांबरी भारताचे एक प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहे आणि पुरुष दुहेरीमध्ये डबल्स मध्ये तो खेळतो. 33 वर्ष त्याचं वय आहे. नवी दिल्लीचा आहे आणि 22 वरून 23 वर त्याने रँकिंग पुश केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 चा किताब कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर येस, डेफिनेटली भारताने हा किताब जो आहे आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषकचा किताब जिंकला. आयसीसी जर आपण पाहिलं तर अंडर 19चा हा जो किताब होता त्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवलं होतं आणि जो काही अंतिम सामना होता तो झिम्बाब्वे मध्ये हरारे या ठिकाणी खेळला गेला होता. सो झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत याचं आयोजन केलं होतं आणि हे जर आपण पाहिलं तर भारताचं अंडर 19चं हे 6 नंबरचं विजेतेपद होतं. 6व्या वेळा आपण जिंकलेलं आहे याआधी. म्हणजे जर याआधी पाहिलं तर 5 वेळा 2000 मध्ये, 2008 मध्ये, 2012 मध्ये, 2018 मध्ये आणि 2022 मध्ये आपण ही ट्रॉफी जिंकली होती. सो भारतीय संघाने पहिल्यांदा काय केली, फलंदाजी केली आणि 411-9चा स्कोर जो आहे तो केला होता. सो अंडर 19 विश्वचषकाच्या कुठल्याही अंतिम सामन्यामधील आतापर्यंत सगळ्यात मोठा स्कोर होता हा आणि वैभव सूर्यवंशी जो 14 वर्षाचाच 175 धावा 80 चेंडूमध्ये त्यांनी केल्या. त्याचबरोबर अंडर 19च्या अंतिम सामन्यामध्ये शतक ठोकणारा सर्वात काय बनलेला आहे तो तरुण खेळाडू सुद्धा बनलेला आहे वैभव सूर्यवंशी. IPL तुम्ही बघत असाल तर राजस्थान रॉयल कडून खेळतोय सध्या तो, बरोबर. देन 79व्या संतोष ट्रॉफी 2025-26 चा किताब जो आहे तो कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे सर्व्हिसेस संघाने जिंकलेला आहे. यामध्ये ही जी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे सर्व्हिसेसने जिंकली. 8वी संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे सर्व्हिसेसनी. या केरळ संघाचा पराभव केला त्यांनी, ठीक आहे. त्याचबरोबर धाकुआखाना फुटबॉल स्टेडियम आसाम मध्ये हा जो काही सामना होता अंतिम सामना तो खेळवण्यात आला होता. ही जी ट्रॉफी आहे याचं विजेता पश्चिम बंगाल 2024-25 ला राहिलं होतं 78 वय, ठीक आहे. ही जी आहे ही जी आपण क्वेश्चन पाहिला ती 79वी. या आधीची 78वी जी आहे त्यामध्ये पश्चिम बंगाल जिंकलं होतं. पश्चिम बंगालचं 33वं विजेतेपद होतं ते आणि उपविजेता केरळ राहिलं होतं. अंतिम सामना जो आहे 78व्या याचा तर तो हैदराबाद मध्ये तेलंगणामध्येच खेळवण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेमध्ये भारताचं कितवं स्थान राहिलेलं आहे? तर भारताचं 7वं स्थान या पदक तालिकेमध्ये राहिलेलं होतं, ठीक आहे. सो आशियाई इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियन मध्ये भारताने चीनच्या तियानजिन मध्ये हा सामना आयोजित केला गेला होता. एकूण 5 मेडल्स मिळवले, त्यामध्ये भारताचं 7वं स्थान राहिलं टोटल रँकिंग मध्ये. सो चीनने आयोजन केलं होतं. 34 पदकं चीनने मिळवली, 10 गोल्ड आणि चीन त्यामध्ये टॉप रँकिंगला राहिलं. तेजस्विन शंकरने पुरुषांच्या हेप्टॅथॅलॉन मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आणि गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलं. तेजस्विनने 5993 स्कोर मिळवला होता. एक नवीन राष्ट्रीय इंडोर विक्रम त्याने तयार केला होता. सो चॅम्पियनशिप रेकॉर्ड त्याने बनवला आहे. 2021चा आपला जुना जो स्कोर म्हणजे रेकॉर्ड होता 5750चा होता तो त्याने मोडला. हेप्टॅथॅलॉन मध्ये 16 वर्षानंतर भारताला पदक मिळालं होतं. नेक्स्ट, फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्व चॅम्पियनशिप 2026चा किताब कोणी जिंकला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचे हा जो किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे? मॅग्नस कार्लसन यांनी पहिले फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्व चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलं. त्याचबरोबर 13 ते 15 फेब्रुवारी 2026 मध्ये जर्मनीमध्ये विसेन हॉर्स या ठिकाणी त्याचं आयोजन झालं होतं. USAच्या फेबियानो करुआनाचा त्याने पराभव केला आणि इनॉग्रल जे आहे ते फिडे फ्रीस्टाईल विश्व चॅम्पियनशिपचं पहिलं इनॉग्रल होतं हे. सो मॅग्नस कार्लसनने 21वं विश्व विजेतेपद मिळवलेलं आहे आणि यातलं पहिलं. आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप मध्ये 2026च्या पदक तालिकेमध्ये शीर्षस्थान कोणत्या देशाने पटकवलेलं आहे? तर अगेन भारत, ठीक आहे. सो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग
ही जी स्पर्धा झाली होती याचं आयोजन नवी दिल्लीच्या डॉक्टर करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये झालं होतं. तर यामध्ये 17 देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता आणि टोटल भारताने 94 मेडल्स मिळवले. त्यामध्ये पहिलं स्थान भारताला मिळालं. हे 17वं आयोजन होतं. 2025 मध्ये 16वं संस्करण झालं होतं कझाकिस्तानमध्ये शिमखेटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मिलान कोर्तिना 2026 विंटर ऑलिम्पिकसाठी रशियावर लावलेली बंदी कोणत्या संघाने हटवली होती? तर आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती जी आहे त्यांनी ही बंदी हटवली होती. ठीक आहे. सो आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती जी आहे, कमिटी जी आहे, तिने रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवरती जी बंदी लावलेली होती ती बंदी पूर्णपणे काढून टाकली. या विंटर ऑलिम्पिकमध्ये मिलानो कोर्तिनामध्ये जी झाली होती त्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीतासह त्यांनी भाग घेतला होता. 2014 नंतर पहिल्यांदा रशियन खेळाडू कोणत्याही निर्बंधाशिवाय आपल्या देशाच्या नावाने खेळले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये बीजिंग विंटर ऑलिम्पिक सुरू होते. त्यावेळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता आणि युनायटेड नेशन्सचा नियम आहे की ऑलिम्पिक ट्रूस त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो खेळाडूंच्या सुरुवातीच्या 7 दिवसापूर्वी संपल्यानंतरच्या 7 दिवसापर्यंत कोणताही देश युद्ध करणार नाही असं ते नियम असतं. बट ते झाल्यामुळे थोडंसं त्यांच्यावर निर्बंध आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू कोण बनली आहे? तर भारतीय कॅप्टन सध्याची, आता अगेन तिने पण हे केले, सो हरमनप्रीत कौर. सो हरमनप्रीत कौर जी आहे ती काय बनलेली आहे? तर जगातील सर्वाधिक इंटरनॅशनल सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिने 19 फेब्रुवारी 2026 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी T20 जी झाली होती कॅनबेरामध्ये, तर त्यामध्ये 356वा सामना खेळून रेकॉर्ड बनवला होता. सो न्यूझीलंडची जी सुजी बेट्स आहे तिचा 355 मॅचेसचा रेकॉर्ड मोडला तिने. हरमनप्रीत कौरला पण 2017 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये तिने थोडासा रेकॉर्ड बनवला आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनण्याचा विक्रम तिने केला. 2026 मध्ये तिला सुद्धा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये मेडल टेलीमध्ये प्रथम स्थान कोणी प्राप्त केलं असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर भारतीय सेनेने हे प्रथम स्थान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. सो बघा, भारतीय सेनेबद्दल आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की इंडियन आर्मीने या 2026च्या खेलो इंडिया विंटर गेम्स मध्ये मेडल टेलीमध्ये फर्स्ट नंबर मिळवला. एकूण 23 पदके भारतीय सैन्याने मिळवली. त्यामध्ये 9 गोल्ड, 6 सिल्वर आणि 8 ब्रॉन्झ मेडल्स मिळवले. सो त्यामध्ये तिसऱ्यांदा काय केलेलं आहे, अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश दुसऱ्या नंबरवरती होता ज्याला 14 मेडल्स मिळाले होते आणि जम्मू काश्मीरने याचं आयोजन केलं होतं. सो 1000 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये टोटली सहभाग घेतला होता. फिगर स्केटिंग पहिल्यांदा विंटर गेम्स मध्ये जोडलं गेलं होतं. सो आर्मी फर्स्ट राहिली, हिमाचल प्रदेश, देन थर्ड हरियाणा आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य होतं. कोणत्या स्टेडियम मध्ये रवी शास्त्रींच्या नावाने एका स्टँडचं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर वानखेडे स्टेडियम, मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रवी शास्त्रींच्या नावाने एक स्टँड उभं करण्यात येणार आहे. सो प्रेस बॉक्सच्या खाली स्थित लेवल 1 स्टँडचं नाव रवी शास्त्रींच्या नावावर ठेवलं जाणार आहे. त्यांचा एक सन्मानार्थ की खेळाडू म्हणून, कर्णधार म्हणून, प्रशिक्षक म्हणून, समालोचक म्हणून दिलेल्या योगदानासाठी त्यांना हे काय करण्यात येते, तर एक सन्मान देण्यात येतोय. सो स्टेडियमच्या 3 प्रवेशद्वारांची नावे देखील जर आपण पाहिली तर ती दिग्गजांच्या नावावर ठेवलेत. जसं की गेट क्रमांक 3 दिलीप सरदेसाई गेट आहे, गेट क्रमांक 5 डायना एडुलजी गेट आहे आणि गेट क्रमांक 6 एकनाथ सोलकर गेट आहे. ICC T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज फिन ॲलन कोणत्या देशाचा खेळाडू आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलाय. तर हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. कोणत्या देशाचा आहे फिन ॲलन? न्यूझीलंडचा खेळाडू आहे. न्यूझीलंडचा फलंदाज फिन ॲलन याने ICC T20 2026 चा जो विश्वचषक आहे त्याच्या उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये विक्रमी 33 चेंडूमध्ये शतक ठोकलं होतं आणि फिन ॲलनने 33 चेंडूमध्ये एक सेंचुरी करून ICC T20 विश्वचषक इतिहासातील सगळ्यात वेगवान शतकाचा रेकॉर्ड बनवलेला आहे. ठीक आहे. सो त्याने आधीचा जो क्रिस गेलचा रेकॉर्ड होता तो मोडला. क्रिस गेलने 47 बॉलमध्ये सेंचुरी केली होती आणि 33 बॉलमध्येच ती सेंचुरी केलेली आहे. ठीक आहे. सो हे आपल्यासाठी थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं. कलकत्त्याचं जे ईडन गार्डन आहे तिथलं जे स्टेडियम आहे ईडन गार्डन स्टेडियम त्यामध्ये झालेली ही सेमीफायनलची मॅच होती ज्यामध्ये न्यूझीलंडने 170 रन्स पाठलाग करून साऊथ आफ्रिकेला हरवलं. 9 गडी राखून हरवलं होतं. 12.5 षटकातच त्यांनी जिंकली होती मॅच.
नेक्स्ट क्वेश्चन, विश्व पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026च्या पदक तालिकेमध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाने पटकावलेला आहे? तर अगेन आपल्याला लक्षात ठेवायचे, भारताने यामध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे. नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. 8 देश यामध्ये समाविष्ट झाले होते. 250 पेक्षा जास्त पॅरा ॲथलेटनी भाग घेतला होता आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया याद्वारे याचं आयोजन केलं गेलं होतं. भारताने 208 मेडल्स जिंकले आणि मेडल टेलीमध्ये फर्स्ट नंबर भारताचा आला. दुसऱ्या स्थानावर रशिया होते 35 मेडल्स. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर बोस्निया आणि हर्जेगोविना होते, ज्यांनी 3 मेडल्स जिंकले होते फक्त. ठीक आहे, सो हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर 900 करिअर गोल करणारं दुसरं पुरुष फुटबॉलपटू कोण बनले आहे? तर सगळ्यांनाच इमेजवरून अगेन लिओनल मेसी. सो मेसीने 900 करिअर गोल केलेले आहेत. सो ही कामगिरी करणारा तो जर आपण पाहिला तर 900वा गोल केला आपल्या कारकिर्दीत आणि दुसरा खेळाडू बनलेला आहे. सो क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर असं करणारा जगातला दुसरा पुरुष खेळाडू बनलेला आहे. ठीक आहे, सो दुसरा आहे, पहिला नाही, हे लक्षात ठेवा. रोनाल्डो फर्स्ट आहे. देन मेसीने हा जो टप्पा आहे तो रोनाल्डो पेक्षा कमी सामन्यात गाठलाय, एवढं मात्र नक्की आहे. त्याला 1142 सामने लागले. रोनाल्डोला 1236 मॅचेस खेळाव्या लागल्या होत्या. सो लिओनल मेसी जो आहे तो अर्जेंटिनाचा प्लेअर आहे. फिफा विश्वचषक विजेता 2022, बॅलन डिओर 8 वेळा विजेता आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडल 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये त्यांनी मिळवलं होतं. सो ह्या थोड्याशा गोष्टी ते त्याच्याविषयी लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या कोणत्या बॉक्सरची आशियाई बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? दॅट इज विजेंदर सिंह. विजेंदर सिंहची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचा प्रसिद्ध बॉक्सर आहे तो. सो आशियाई बॉक्सिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. विजेंदर भारताचा पहिला ऑलिम्पिक बॉक्सिंग पदक विजेता आहे आणि यांनी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. सो आशियाई खेळमध्ये त्यांनी गोल्ड मेडल 2010 मध्ये ग्वांगझू येथे कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 3 वेळा पदक मिळवलं, 2006, 10 आणि 2014 मध्ये. आणि 2009 ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर 2010 मध्ये पद्मश्री मिळालेला आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमेलिया वालवर्डे. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अमेलिया वालवर्डेची भारतीय महिला फुटबॉल संघाची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून, एक मेन कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने ही नियुक्ती केली आहे. कोस्टारिकाची महिला सॉकर संघाची कर्णधार राहिली होती अमेलिया वालवर्डे, हे लक्षात ठेवू शकता. 2015-2023 फिफा महिला विश्वचषक जे आहे त्यामध्ये नेऊन पोहोचवण्यात तिने मदत केली होती. भारतीय महिला फुटबॉल संघाचे कर्णधार आशालता देवी लोईतोंगबाम होते. ठीक आहे, त्यावेळी भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार गुरप्रीत सिंह, सॉरी हे कॅप्टन लक्षात ठेवा दोन्ही टीमचे, गुरप्रीत सिंह संधू, मुख्य प्रशिक्षक खालिद जमील. भारताने पहिला अंध महिला T20 विश्वचषक कोणाला हरवून जिंकलेला आहे? सो थोडंसं हे इम्पॉर्टंट ठरतं क्वेश्चन अगेन. ठीक आहे, सो नेपाळला हरवलेलं आहे आणि जिंकलेला आहे. यजमान भारत आणि श्रीलंका होते या स्पर्धेचे. नेपाळला 7 गडी राखून भारतीय महिला अंध T20 विश्वचषक भारताने जिंकला. 16 सदस्यीय संघ होता भारताचा. दीपिका कर्णधार होती आणि गंगा एस कदम उपकर्णधार, व्हाईस कॅप्टन. सो भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि USA या संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अ शॉट ॲट हिस्ट्री हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचं आहे? तर अ शॉट ॲट हिस्ट्री हे अभिनव बिंद्रा यांचं आत्मचरित्र आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा डबल ट्रिबल स्टार मार्क करा. सो अ शॉर्ट ॲट हिस्ट्री माय ॲब्सेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड हे अभिनव बिंद्रा यांचं काय आहे? तर आत्मचरित्र आहे. ठीक आहे, बायोग्राफी आहे, ऑटोबायोग्राफी आहे. रोहित ब्रुजनाथ स्पोर्ट्स जर्नलिस्ट हे यांचे सहलेखक होते. यामध्ये 2008 बीजिंग ऑलिम्पिक 10 मीटर एअर रायफल मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याच्या कथेचा समावेश केलाय. तो भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता बनला. 2000 साली अर्जुन पुरस्कार, 2001 ला खेलरत्न पुरस्कार, 2009 ला पद्मभूषण पुरस्कार. सो हे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. मानद लेफ्टनंट कर्नल 2011, ISSF ब्ल्यू क्रॉस 2018 आणि ऑलिम्पिक ऑर्डर 2024 या सगळ्या त्यांच्या काय आहेत अचीवमेंट्स आपल्याला दिल्या. नेक्स्ट, BCCI नमन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुषचा पॉली उमरीगर पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आलेला आहे? तर अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.
आपल्याला प्लेअर आवडतो म्हणून तो सिलेक्ट नाही करायचा आहे. करेक्ट आन्सर आहे शुभमन गिल. ठीक आहे, नाहीतर लगेच रोहित शर्मा विराट कोहली फॅन ऍक्टिव्ह नाही व्हायचं. सो शुभमन गिल हे याचं करेक्ट आन्सर आहे. शुभमन गिल यांना बीसीसीआय द्वारे आयोजित जे नमन अवॉर्ड्स होते तर भारतीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पॉली उमरीगर पुरस्कार 2026 जो आहे तो शुभमन गिल यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मिळाला. त्याचबरोबर इतर जे काही अवॉर्ड्स होते त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला पुरस्कार स्मृती मंदनाला मिळाला. त्याचबरोबर सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना मिळाला. बीसीसीआयचे जीवन गौरव पुरस्कार महिलांमध्ये मिताली राजला मिळालं. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हर्षित राणा, तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला एन श्रीचरणी. सर्वाधिक वनडे धावा महिलामध्ये स्मृती मंदना 1311 धावा आणि सर्वाधिक वनडे विकेट्स महिलामध्ये दीप्ती शर्मा 37 विकेट्स घेतल्या होत्या. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण संपूर्ण क्रीडा घडामोडींचा इथे अभ्यास केलेला आहे जानेवारी 2026 पासून एप्रिल 2026 पर्यंत. तर आय होप या सेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. बाकी तुम्हाला छान डिटेलमध्ये आपल्याकडून सर्व विषयांची तयारी करून घ्यायची असेल तर तुमच्या रिस्पेक्टिव्ह एक्झामची बॅच तुम्ही अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर जॉईन करू शकता. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आहे आपल्याकडे, ज्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि छान कंटेंट दिला जातो. काही विषयांचे लेक्चर नोट्स पण आहेत. तसं 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्सची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे, ज्यामध्ये 799 रुपयामध्ये वर्षभर व्हॅलिडिटी मिळते. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन कोर्सेस आहेत. ऑल इन्क्लुझिव्ह असे हे कोर्सेस आहेत. अभ्यास मित्रचा नोट्स पॅक सेपरेटली परचेस करू शकता. मंथली मॅगझिन्स आहेत. 21,000 PYQ ची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे डिटेल अनालिसिस सहित. सो या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्रच्या ऍपवर मिळतील. कुठलीही बॅच जॉईन करत असताना, काही परचेस करत असताना MPSC 10 हे कुपन कोड यूज करायला विसरू नका. एक्स्ट्रा तुम्हाला इथे 10% डिस्काउंट मिळणार आहे. काही अडचण आली तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे फ्रंटलाच तुम्हाला दिसेल थंबनेलवर, तर त्यावर कॉल मेसेज करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जाता जाता लेक्चरला लाईक करायचे. आपलं इंस्टाग्राम पेज, टेलिग्राम पेज सुद्धा जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.